आलास तू. यू मॅड व्हॉट हे काय केलंस तू हे? आर यू आउट ऑफ युअर माइंड? का केलंस तू हे? काय करायला हवं होतं? माझ्या कॉल्सला आन्सर करत नव्हतास, मेसेजेसला रिप्लाय करत नव्हतास. मग मी स्लीपिंग पिल्स खाल्ल्या. जाते नाही नाही स्वप्न, मी 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 तुला काही होऊ देणार नाही, काही होणार नाही तुला. मी 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 डॉक्टरांना फोन करतो. मी त्याची काही गरज नाही अनिश. मी ठीक आहे. व्हॉट डू यू मीन? मनात आलं होतं संपवून टाकावं स्वतःला, पण मग मी विचार केला, जर मी असं केलं तर तू माझ्यासाठी धावत येशील का? माझ्या असण्या नसण्याने तुला काही फरक पडतो का? मग मी स्वतःला एक चान्स द्यायचा ठरवला. आणि मी नसतो आलो तर? मग मी खरंच या पिल्स खाल्ल्या असत्या, पण आता त्याची काही गरज नाहीये, कारण मी नसण्याने तुला फरक पडतो. बिकॉज यू लव्ह मी. सॉरी, मी काय केल्याने तू मला माफ करशील? आय एम सॉरी अनिश. काही काय करते स्वप्न? मला सांग, तू माफ केलंस मला? मी नाही राहू शकत रे तुझ्याशिवाय. मी ना कसलं तरी फ्रस्ट्रेशन काढलं होतं तुझ्यावर. आय एम सो सॉरी. आय प्रॉमिस मी परत कधीच असं नाही करणार. प्रॉमिस. इट्स ओके, आय फॉरगिव्ह यू. थँक यू. आय लव्ह यू बेबी. आय लव्ह यू. स्वप्ना, आजपर्यंत माझ्या घरच्यांनी मला खूप दुखवलं, असा सतत अपमान केला, कुणीही समजून घेतलं नाही मला. पण तू नेहमी समजून घेतेस. तू नाहीयेस त्यांच्यासारखी, आणि तू सुद्धा जर त्यांच्यासारखी वागायला लागलीस तर मला सहन होणार नाही का ते? आय प्रॉमिस मी तुला कधीच हर्ट नाही करणार, तुझा अपमान नाही करणार. आणि मीच काय, तुझा अपमान कोणीही केला ना, मग ती तुझी बायको भैरवी का असे ना, तिलाही सहजासहजी नाही सोडणार. आय प्रॉमिस. आय लव्ह यू बेबी. स्वप्न, हे हे पुन्हा नाही करायचं. No, you're really mad. For you. Come. चला आता खेळणं बस झालं. चला या सगळेजण उभे राहा. अरे इरा ईशान नाही आहेत का? ते बघा आले. या. आजोबा, तुम्हाला लक्षात आहे ना निमिताईंना सॉरी म्हणायचंय? ऐका, नीट सॉरी म्हणायचं, असंच नाही. ठीक आहे ठीक आहे. चला सगळ्यांचे हात जोडायचे. या दोघं जण. आता आपण मनाचा श्लोक म्हणणार आहोत. चला आला? हा ठीक आहे. चला म्हणा. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वधावे, स्वये सर्वदा नम्र वाचे धरावे, मना सर्व लोकांसी रेनी ववावे, मना सर्व लोकांची नेणी व्हावे. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. माझगावकर, श्लोक म्हणून झाला
हा नाही, तुमची माफी मागण्यासाठी मी हे हात जोडलेत. माफी? हा, काल तुम्ही आमच्याकडे आला होतात ना, म्हणजे आम्हीच तुम्हाला आमंत्रण दिलं होतं, त्यामुळे मी तुमच्याबरोबर उगाच वाद घातला. त्याबद्दल सॉरी. खरं तर माझंही खूप चुकलंय भासगावकर. म्हणजे आपल्या पहिल्या भेटीपासून ना मी तुम्हाला ओळखण्यात चूक केली. म्हणजे तुम्ही तो संस्कार वर्गाच्या पॅम्पलेटचा कागद शोधत होतात आणि मी तुम्हाला चोर समजले. लोकांसमोर काय वाटेल ते बोलले. तुम्हाला किती वाईट वाटलं असेल. सॉरी. असं द्या हो. काय तुम्हाला तुमची चूक कळली म्हणून तुम्ही सॉरी म्हणायला आला होता, पण तुमचं सॉरी मला कळलंच नाही ना, त्याबद्दल तुम्हाला एकदम वाईट वाटलं असेल ना, त्याबद्दल सॉरी. तुमच्यासाठी आणलेली कॉफी मी पिऊन टाकली, पण तुम्हाला 4 शब्द सुनावले. सॉरी. मी तुम्हाला तुमचा शिस्त नाही, संस्कार नाही असं काय काय बोललो, त्याबद्दल सॉरी म्हणायचं राहून गेलं होतं, ते आता बोलतो सॉरी. हो, पण तरी मी सुद्धा सॉरी. पण मी पण चूक केली ना, सॉरी. हा, पण मीही चूक केली ना. सॉरी नाही सॉरी. नाही, सॉरी सॉरी, मी सॉरी म्हणणार नाही, पण तुम्हाला. आजोबा, निविताई, तुम्ही दोघं काय एकमेकांची सॉरी सॉरीचा गेम खेळताय? नाही नाही, या उलट तुम्हा सगळ्यांसाठी हा चांगला लेसन आहे. समजा आपल्या हातून कुठली चूक झाली आणि आपल्या ते लक्षात आलं, तर प्रांजळपणे माफी मागून मोकळं व्हावं. सॉरी म्हणण्यात काहीच कमीपणा नसतो, हो की नाही? हो, हा, अगदी 100% बरोबर आहे तुमचं. काय आपण ना कळत नकळत चुका करत असतो, पण त्या मोठ्या मनानं मान्य करता यायला पाहिजेत. चला आता मी तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिली होती काल, लक्षात आहे ना? आज सगळ्यांनी आपापल्या ऍक्टिव्हिटीज करायच्या. चला सगळेजण घेऊन या तुमचं सामान आणि बसा इथे. या बसा. अरे तुम्ही उभे का? बसा ना तुम्ही. हा? बसा ना प्लीज. हा, माफी मागितल्यावरती मन कसं हलकं हलकं झालं नाही? हो, खूपच छान वाटलं खरंच. पण मिस्टर माजगावकर, त्या दिवशी तुम्ही माझ्या संस्कार वर्गाच्या ऑफिसमध्ये आलात, केवढा गोंधळ घातलात, सगळ्या पालकांना माझ्या विरुद्ध फितवलं. त्याबद्दल अजून सॉरी म्हणालेला नाही आता तुम्ही. मी त्यावेळी जे काय बोललो ते चुकीचं नाही बोललो मी. पहिल्याच दिवशी तुम्ही माझ्या नातवंडांना पसारा करायला शिकवताय, हे चुकीचं नाही वाटत तुम्हाला? नाही, चुकीचं नाही येते. हो, मुलं आहेत ती मुलांसारखीच वागणार. मग त्यांना शिस्त लावायला नको का? उलट त्यांना अजून बेशिस्त करायचं? मला सांगा, टीरा आणि ईशान अजूनही पसारा करतात? नाही, त्यांनी घर एकदम व्यवस्थित आवरून ठेवलं होतं. हो ना. बघा, चाइल्ड सायकोलॉजीमध्ये हेच सांगितलंय. म्हणजे ज्या गोष्टी मुलांनी करू नयेत असं आपल्याला वाटतं ना, मुलांना त्याच गोष्टी करायच्या असतात. अशा वेळेला आपण त्यांना ओरडलो तर मुलांना असं वाटतं की आपण त्यांच्यावरती सक्ती करतोय म्हणून. म्हणजे मुलांनी पसारा केला म्हणून आपण त्यांना ओरडायचं आणि मग त्यांनी केलेला पसारा आपणच आवरून ठेवायचा. हे बरोबर आहे का? हे चुकीचं आहे की नाही? अशाने मुलं कोडगी होतात. मग मुलांना पसारा करायला द्यायचा आणि आपण तो आवरायचा पण नाही. नाही, आपण आवरायचं नाही. त्यांचा पसारा त्यांनाच आवरायला शिकवायचं. आता एक दिवस त्याने पसारा करून ठेवला, नाही आवरला तसाच ठेवून द्यायचा. 1 दिवस जाईल, 2 दिवस जाईल, 3 दिवस जातील, मग मुलंच कंटाळतील पसारा करायला. त्यांना त्यांच्या गोष्टी सापडणार नाहीत आणि त्यांना स्वतःहूनच कळेल की पसारा करणं योग्य नाही आणि ते सगळं घर आवरायला शिकतील. हा, ते असेल म्हणून तर मी मुलांनी घर आवरून ठेवलं होतं. तसंच आता बघा, मुलांची सकाळची शाळा असते, आपण त्यांना लवकर उठवतो, ती लवकर उठत नाहीत म्हणून आपण ओरडतो, धपाटे घालतो. म्हणून काय मुलांना उशिरापर्यंत झोपायला द्यायचं? ती शाळा चुकणार नाही काय? चुकू दे ना. हो, चुकू दे ना. 1 दिवस चुकू दे, 2 दिवस चुकू दे. 3ऱ्या दिवशी जेव्हा ती शाळेत जातील ना, तेव्हा त्यांना कळेल की बाकीच्या मुलांच्या मानाने ते वर्गात मागे पडताय. वर्गात घडलेल्या गमती जमती मिस होत आहेत. 4थ्या दिवशी मुलं स्वतःच वेळेवर उठतील आणि वेळेवर शाळेत जातील आणि त्यांना वेळेवर उठण्याचं महत्व कळेल. फार भारी आहे. आहे की नाही? काय ना, मुलांची मानसिकता आपणच समजून घ्यायला हवी. त्यांना सतत धपाटे घालून, त्यांना ओरडून, त्यांना शिस्त लावून मुलं नाही शिकत. माझा संस्कार वर्ग आहे ना, त्याच्यामध्ये फक्त मोठे सांगतात म्हणून तुम्ही गोष्टी करा असं नाही शिकवत मी. मी त्यांना अनुभवातनं शिकवते.
काही गोष्टी मुलं ऍक्सेप्ट करायला शिकतात, काही गोष्टी सोडून द्यायला शिकतात. शेवटी काय आहे ना मिस्टर माझगावकर, संस्कार ना शिकवून होत नाही, ते रुजवावे लागतात. तुम्ही पोलीस खात्यात होतात ना? हम्म. मग निवृत्तीनंतर कराटे किंवा सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग सारख्या गोष्टी सोडून तुम्ही या संस्कार वर्गाकडे कसं काय वळलात? खरं तर सगळेच मला नेहमी हा प्रश्न विचारतात. काय आहे ना, माझं सगळं आयुष्य ना गुन्हेगारांभोवती वावरण्यात गेलं. आणि या माझ्या अनुभवातनं एक गोष्ट म्हणजे खूप चांगली लक्षात आली, जी मी अतिशय गांभीर्याने घेतली. कोणती गोष्ट? गुन्हेगार कधी आईच्या पोटी गुन्हेगार म्हणून जन्माला येत नसतात. परिस्थिती त्यांना गुन्हेगार बनवते. आणि बऱ्याचदा हे गुन्हेगारनं लहानपणीच अशा परिस्थितीला सामोरे गेले असतात. गुन्हेगारीची पाळंमुळं नेहमी लहानपणात रुजलेली असतात. म्हणून मला असं वाटलं की कसा ओल्या मातीला आकार देता येतो ना, तसंच लहानपणीच मुलांवरती जर चांगले संस्कार केले गेले तर ते उद्याचे चांगले नागरिक बनतील. फार चांगलं काम करता हो तुम्ही. आणि हे संस्कार वर्ग चालवून मिळणारे पैसे हे माझं उदरनिर्वाहाचं साधन नाहीये. सरकारकडनं मला माझ्या गरजेपुरतं पेन्शन मिळतं. हे असेच क्लासेस ना मी झोपडपट्टीमध्ये सुद्धा घेते. अर्थात त्या मुलांकडनं मी पैसे घेत नाही, पण त्यांना नुसते संस्कार देणं गरजेचं नाहीये. त्यांच्या गरजा खूप मोठ्या आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, त्यांना लागणारी औषधं. तर हे संस्कार वर्ग चालवून मिळणारे जे पैसे आहेत ते मी तिथे वापरते. समाजाने आपल्याला खूप काही दिलंय, आता आपण समाजाला परत देण्याची वेळ आलेली आहे. या भावनेतनच हे काम मी करते. आणि खरं सांगू का माझगावकर, या निष्पाप निरागस मुलांबरोबर काम करताना मला इतकं समाधान मिळतं, इतका आनंद मिळतो, तो पैशात नाही मोजता येणार. खरंय, मुलाने या संस्कार वर्गात पाठवून मी काहीही चूक केलेली नाहीये हे मला आता पटतंय. काय बाई, कशी गंमत केली बाबूची. आला खरं धावत लगेच आला की नाही. बाय बाय बाई, मा बाबू तुझ्यावर लय प्रेम करते बरं. चला पाया पडा. पाया पडू का? बापा का असा प्रश्न तुला विचार असच का वाटला? अहो माया गुलाबाचं फुल, आता तुम्ही दोघं एक होणार ना. तुमची जोडी अशी शतकानुशतक एकत्र राहाव असा आशीर्वाद तुम्हाला पाहिजे की नाही? तर आमचा थोरा मोठायचा म्हणजे हे तुझे मामा आणि मी तुझी मामी असा आशीर्वाद घाली. ये बर बरोबर ये. हो. ये. अनिश माझ्यासोबत कायमचा राहावा म्हणून असाही मला आशीर्वादाची गरज आहे. नक्कीच पाया पडते मी. तुला काय वेगळं आमंत्रण द्यावं लागते का? मी अष्टपुत एक वा एक 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 वा. एक मी अष्ट म्हणत होते. नाही एक वा एक वा. पहिले एक होऊ दे, माष्ट होतील मग ना. अष्ट होते. हेही साजरं आहे. पण आम्ही एक कसं होणार? भैरवी आहे ना आमच्या दोघांच्या मध्ये. मुद्दा बरोबर आहे. आपला पहिला डाव फसला, पण आपल्याला अजून एक नवीन संधी मिळणार आहे. संधी? भैरवीला अजून एक ऑर्डर मिळाली आहे, 7,000 मोदकांची. असं आता आता अलर्ट राहावं लागते आपल्याला, म्हणजे ही ऑर्डर पोचून द्यावं लागत. बरोबर बाबू? नाही, यावेळी मोदक सुकटणकर फूड्सला पोचवायचे. काय बोलतोयस तू? ठीक आहेस ना? आय हॅव अ प्लॅन. यावेळी सुकटणकर फूड्स मध्ये मोदक पोचण्यासाठी अडथळे आणायचे नाही आपण. भैरवीचे मोदक खाल्ल्यानंतर लोकांना जेव्हा फूड पॉइझनिंग होईल तेव्हा सुकटणकर फूड्स अडचणीत येईल. हे प्रकरण भैरवी आणि राजनला संपवून टाकेल. व्हॉट्स इट? गुड बेटर बेस्ट. आय लव्ह यू. ते काय म्हणते म्हणजे कापसाची स्थिती कशी, म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेवर काही नाही ते परिणाम काय नाही? कोंबडी अंड देईल ना, मग त्याच्यावर ठरेल ना कापसाचा भाव सगळा.
नारळाची ऑर्डर दिली आहे, मुळाच्या भेली सांगितल्या. भैरवी, मनीष सॉरी, प्लीज मला परत वाद नाही घालायचा. हे बघ, तुला नाही काम करायचंय ना माझ्यासोबत बिझनेस मध्ये, इट्स ओके, नको करूस. पण हा विषय आपण इथेच संपूया प्लीज. आणि मला तुझ्यासोबत काम करायचं असेल तर तरी असंच म्हणशील की हा विषय संपला? आय एम सॉरी. मगाशी मी रागाच्या भरात बोललो. हे बघ, तुलाही माहिती आहे माझ्या कामाचं काही होत नाही. खूप टेन्शन आहे ग, आणि त्या टेन्शन मध्ये बोललो मग. भैरवी, आय एम रिअली सॉरी. अनिश, इट्स ओके, इट्स ओके. नुसतं इट्स ओके म्हणू नकोस प्लीज. मला मनापासून माफ कर ना. परत तेच. अरे, नवरा बायको मध्ये असे रुसवे फुगवे वाद होत राहतात अनिश. मला तुला खरं सांगू का, मला यासाठी खरंच आता वेळ नाहीये रे. तुला तुझी चूक समजली आहे ना, बस झालं. भैरवी, प्लीज असं वरवर बोलू नकोस. असं तोडून नको ना वागूस. मला समजतंय ना, माझं आयुष्य सेटल व्हावं, मी बिझी राहावं, मी काहीतरी करावं, यासाठी तू खूप हेल्प करतेस. मला मला खरंच नाही कळत. मी आय एम सॉरी. मी ना रागाच्या भरात बोललो ग. नंतर डोकं शांत करून जरा विचार केला तेव्हा आय रिअलाइज की किती छान ऑप्शन दिलायस तू. आपण दोघं एकत्र मिळून काम करू. नको, मी परत काहीतरी बोलले की तुला वाटेल मी बॉसिंग करते. नाही वाटणार. का वाटेल? हे बघ भैरवी, मला तुझ्यासोबत काम करायचंय. तू 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 सांग ना मला. तू म्हणशील ते काम करायला तयार आहे. तू आता म्हणत होतीस ना की तुझ्याकडे मॅन पॉवर नाहीये. मी आहे ना, मी सगळं करीन. यू जस्ट टेल मी. भैरवी प्लीज, अरे प्लीज मला एक चान्स दे. प्लीज भैरवी, मी करीन. तू म्हणशील ते करीन. प्लीज मला चान्स दे ना. अनिश, एवढं प्लीज म्हणायची गरज नाहीये तुला. ओके, करूयात आपण एकत्र काम. थँक्स. बरं सांग, आता काही हेल्प करू का तुला? हे बघ, आताच मी सामानची लिस्ट तयार केलेली आहे. आधीच्या लॉटचा आता हिशोब करायचा बाकी राहिलाय. म्हणजे किती खर्च झालाय, किती आपल्याला मिळाले, हे सगळं कॅल्क्युलेशन करायचंय. इट्स नॉट अ बिग डील. अगं, हल्ली मार्केटमध्ये वेगवेगळे सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहेत असा हिशोब मेंटेन करायला. मी बघतो. तू आवडून घे. दिवसभर थकली असेल ना, मी रिसर्च करतो. आलेस मी. ते सगळे व्यवस्थित बॉक्सेस ठेवा. आतमध्ये फार नाजूक सामान आहे, डॅमेज होता कामा नये. हो साहेब, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आम्ही व्यवस्थित लोड करू सगळं सामान. गुड. नीट सामान चढव व्यवस्थित. चल गणेश, फार बरं वाटलं तू भैरवीच्या मागे उभा आहेस. आता तिला यशापासून कोणीही अडवू शकणार नाही. अगदी खरंय. आणि जेव्हा एखादा नवरा स्वतः बाईच्या पाठीशी उभा असतो ना, तेव्हा त्या बाईला अगदी जगाशी लढायचं बळ मिळतं. हो ना ग भैरवी? काय झालं? हा? का टेन्शन घेतेस? हे बघ अनिश, जोपर्यंत ही ऑर्डर राजांच्या ऑफिसला पोहोचत नाही तोपर्यंत मला काही चैन पडणार नाहीये. मागच्या वेळेस सारखी गडबड नको व्हायला. अगं ते अगं, कशाला असं निगेटिव्ह विचार करतेस? अगं आई, तुला कळत कसं नाहीये? मागच्या वेळेस पोलिसांनी त्या माणसांना पकडलं, पण हे मोदक कोणाच्या सांगण्यावरून पळवले गेले होते ह्याचा तपास अजूनही सुरूच आहे. आणि बाबा म्हणतात तसं छुपा शत्रू घातक असतो.
त्यामुळे यावेळेसही काहीही गडबड होऊ शकते. हे बघ, डोंट वरी. हा टेम्पो त्या राजननी पाठवला याचं कन्फर्मेशन घेतलंय ना आपण. आणि हे बघ, हा टेम्पो इथून सुटला की डायरेक्ट सुकटणकर फूड्सच्या दारात जाऊनच थांबेल. मध्ये मध्ये कुठेही थांबू देणार नाही. मी जातोय ना स्वतः. अनिश, नीट झाले बाबा. नाही आता तू स्वतः जातोस म्हटल्यामुळे काही टेन्शनच नाही. काळजी घे, सावध राहा. तुम्ही आता काही काळजी करू नका. आता बघाच मी माझं काम किती सावध आणि चोख करतो ते. नको काळजी करूस, होईल सगळं नीट.